आता आवडे फ्रीजमध्ये खराब होत होते म्हणून म्हटलं की चला आवड्यापासून काहीतरी बनवूया. तर त्यासाठी इथे मी हेल्दी महिन्या आवड्याची कँडी बनवत आहे. तर त्यासाठी मी गूळ 1 वाटी घेतलेला, अर्धा वाटी गूळ घ्या तुम्ही आणि त्याला थोडंसं 1 स्पून पाणी टाकून उकळायला ठेवून द्या. आणि तोपर्यंत आपले जे आवळे जे आहे ते छान उकळल्यानंतर इथे जी बी आहे ती बी काढून घ्यायची आहे आणि आपल्याला मिक्सीच्या जारमध्ये छान ते फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जो गुळाचं छान ते मेल्ट झाल्यानंतर त्याला छानून घ्यायचं, त्यामध्ये जे खडे असतील ते टाकून द्यायचं आणि त्यानंतर पुन्हा आपला जो गुळाचा पाक आहे ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जी आपण प्युरी जी बनवली होती आवड्याची ती तिथे टाकून घ्यायची. 5 मिनटे छान शिजवायचं आणि त्यामध्ये टेस्टनुसार मीठ आणि तिखट टाकायचं आणि छान त्याला परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर तिथे 1 टेबलस्पून मी कॉर्नफ्लॉर घेतले आणि थोडासा एकदम पाणी टाकले आणि ते इथे मी तो टाकलेला आहे. खूप जास्त घ्यायचं नाही, आपल्याला थोडासा कॉर्नफ्लॉर घ्यायचा, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉर घ्यायचं आणि थोडंसं पाणी त्यामध्ये टाकायचं. ते छान मिक्स करायचं आणि पुन्हा आपला जो बॅटर आहे त्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं. आता काय करायचं, गुळाची क्वांटिटी खूप जास्तही घ्यायची नाही, नाहीतर ते लिक्विड फॉर्ममध्ये होते. तर त्यामुळे काय होतं की आपल्याला गोळे करायला त्रास होते. पण काय करायचं, माझ्याकडे जास्त आंबट आवडत नाही त्यामुळे मी गुळाची क्वांटिटी जास्त घेतली आहे. आता सर्व झाल्यानंतर बॅटर इथे रेडी झालेलं आहे. बॅटर रेडी झाल्यानंतर इथे काय करायचं, थोडा तूप टाकून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं. मिक्स केल्यानंतर एका पातेल्याला मी तूप लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये जो बॅटर आहे आपला तो बॅटर इथे मी टाकून घेतलं. त्यानंतर जेव्हा आपण हात लावू तेव्हा ते आपल्याला भाजणार नाहीत, तर ते घ्यायचं स्पूनच्या मदतीने घ्यायचं आणि छोटे छोटे हाताला तूप लावून घ्यायचं आणि गोळे करायचे. त्यामुळे आपल्या हातालाही ते लागत नाही आणि छान आपले गोल असे गोळे होतात. तर इथे मी छोटे छोटे काही मोठे असे गोळे केलेले आहेत आणि त्यानंतर आपले सर्व गोळे हे रेडी झाले. गोळे रेडी झाल्यानंतर मी थोडीशी साखर घेतली आहे आणि साखरमध्ये याला छान मी डिप केलं. तर इथे आपले जे आवड्याची जी कँडी आहे तर इथे खूप हेल्दी पद्धतीने खूप कमी प्रमाणात इथे मी साखर यूज केलेली आहे, ते फक्त कँडीला वरून कोटिंग करायसाठी. तर इथे आपले टेस्टी आणि हेल्दी आवळा कँडी ही रेडी आहे. फक्त मी साखरेमध्ये थोडं डीप केलेलं आहे, म्हणजे थोडं कोटिंग जी आहे ती केलेली आहे. अदरवाईज मी साखरेचा कुठेच यूज केलेला नाही आहे. तर फ्रीजमध्ये आवळे खराब होण्यापेक्षा आवळा कँडी बेस्ट आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.